नमस्कार. स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. 3 ते 4 महिन्याचा गॅप नंतर मी पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि आता अभ्यास करत आहे. 1 जुलैपासून नियोजन केलेलं आहे. तर आता MPSC संयुक्त परीक्षा 2025साठी कशा पद्धतीचं आपलं नियोजन असावं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याआधी थोडं ऐका की स्पर्धा परीक्षा हा स्वतःला घडविण्याचा एक मार्ग आहे आणि हा मार्ग आपण निवडलेला आहे स्वतःला घडविण्यासाठी. आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते, म्हणजे वेळ ही प्रत्येकाची येते. या वाक्यामध्ये एक जीवनाच्या सत्य आणि गहन तत्त्वज्ञान दडलेलं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्याचे कष्ट, ध्येय आणि समर्पण त्यांना म्हणजे यशाच्या शिखरावर पोचवतात. आणि या वाक्याने आपल्याला शिकवणूक मिळते की कोणतेही कार्य करताना आपण धीर सोडू नये. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण येतो जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. ही वेळ कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही, परंतु प्रयत्न आणि धैर्य ठेवल्यास ती वेळ नक्कीच येते. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि ध्येय आपल्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. आपण जो मार्ग निवडलेला आहे स्पर्धा परीक्षा यामध्ये स्वतःला घडवायचं आहे, तर त्यासाठी आपलं प्रयत्न सुरू आहे. तर मी MPSC संयुक्त परीक्षा 2025 त्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी, पूर्व, मुख्य दोन्ही येईल आणि त्यामध्ये सरळ सेवासुद्धा कवर होईल. अशा पद्धतीने मी अभ्यासाचं नियोजन केलेलं आहे. तर ते आपण म्हणजे कशा पद्धतीनं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नुसता अभ्यासाचा आव आणायचा नाही, तर प्रत्यक्षात सातत्याने प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. कारण गेलेली वेळ आणि म्हणजे आपण त्यावेळी म्हणजे जे वेळ आपण ज्या ठिकाणी घालवतो त्या वेळेमध्ये असलेली आपली जी कार्यशक्ती आहे ती पुन्हा येत नाही. तर त्यामुळे आपण कसं आपण वयाने मोठे होत असतो, तर आपण वयाने मोठे होत असतो, तर मोठे होत नाही, तर आपली वय कमी होत असते. आपले आयुष्य त्यामधून कमी कमी होत असतं. आपल्यासाठी असणारे आयुष्य खूप म्हणजे कमी राहत असते. त्यामुळे जी वेळ आहे म्हणजे जे आपल्याजवळ जी वेळ आहे, जो दिवस आहे, त्या दिवसापासूनच सुरुवात करायची. आणि जे आपण ध्येय ठरवलेलं आहे, गोल ठरवलेला आहे, त्यासाठी आपण काम करायला पाहिजे. तरच आपण जे ठरवलं आहे ते आपण प्राप्त करू शकतो. तर आपण म्हणजे मी जे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी म्हणजे प्रयत्न करत आहेत. काही म्हणजे आपल्या चॅनलला काही मैत्रिणी आहेत त्यासुद्धा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी म्हणजे अभ्यास करत आहेत, कारण त्यांना पण एक योग्य पोस्ट त्यांना मिळवायची आहे. तर मी या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन करायचं ते सांगितलं आहे. मी 90 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. 1 जुलैपासून सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ तयार करण्यासाठी कॉन्फिडन्स येत नव्हतं, कारण कमीत कमी 3.5 ते 4 महिन्याचा गॅप पडलेला असल्यामुळे अजिबात म्हणजे बोलता येत नव्हतं. ते स्वतःला मोटिवेट करत आज मी सुरुवात केलेली आहे, व्हिडिओ तयार करत आहे. तर 1 जुलैपासून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर बघा, आपले एकूण विषय बघितलं तर जर आपण ह्या 9 विषयाचा अभ्यास केला तर आपली स्पर्धा परीक्षा 100% होत असते. बघा, त्यामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आहे. त्यामध्ये भूगोलमध्ये महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, भारत, जग आणि गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि घडामोडी, इंग्रजी आणि मराठी ही कंपल्सरी विषय सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, इंग्रजी आणि मराठी. तर आपल्याला 90 दिवसाचे नियोजन करायचे आहे. तर ते 90 दिवसाचे नियोजन कसं करायचं, तर बघा, अंदाजे 1 जुलै म्हणजे आपल्याला ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. ऑक्टोबरपर्यंत, कारण नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे आपलं कंबाईन. 9 नोव्हेंबरला कंबाईन ग्रुप बीचे एक्झाम आहे. तर त्या पद्धतीनं पण या आधी पण एक्झाम म्हणजे लवकर अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो, करायला पाहिजे. पण जे नवीन विद्यार्थी आहेत, जे नव्याने अभ्यासाला सुरुवात करत आहे, किंवा काही हाऊसवाईफ आहे पण म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही, पण घर सोडून त्यांना बाहेर जाता येत नाही, पण त्यांना काहीतरी करायचं आहे, तर स्पर्धा परीक्षा हा एक चांगला मार्ग आहे. त्यामध्ये ते म्हणजे स्वतःची मेहनत घेऊन ते त्यामध्ये म्हणजे यश संपादन करू शकतात. जो वेळ मिळतो आपल्या घरातलं कामं
कामं करून वगैरे, तर त्यावेळेला ते अभ्यास करू शकतात. तर त्यांच्यासाठी म्हणजे ऑक्टोबरपर्यंत तरी अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. कारण 2025ची एक्झाम नोव्हेंबरपर्यंत होईल आणि 2026च्या पण जाहिराती येतीलच. आणि सरळ सेवेच्या एक्झाम त्या सरळ सेवेतूनच येणार की MPSCकडून घेणार हे आताशी म्हणजे निश्चित ठरवलेलं नाही, पण त्या जाहिराती येणार आहेत. अभ्यासक्रम काही चेंज होत नाही. अभ्यासक्रम फक्त प्रश्नपत्रिकेचे स्वरूप चेंज होत असते. त्यामुळे हे जे 9 विषय आहेत हे 9 विषय व्यवस्थित अभ्यासायला पाहिजे. तर हे नियोजन कसं असायला पाहिजे, जसे 1 जुलैपासून तुम्ही जर आजपासून ठरवत असाल तर आजपासून तुम्ही असं 1, 2, 3, 4, 5 असं 10पर्यंत अंक लिहा. म्हणजे 10 दिवसापर्यंत, म्हणजे आजपासून तर 10 दिवसपर्यंत तारीख आणि दिवस. तर 10 दिवस एक विषय अभ्यासायचा. प्लस त्यासोबत काय करायचं, तर त्या विषयाचे PYQ आधी सुरुवातीला अभ्यासायचं. PYQ अभ्यासून झालं की त्यानंतर चॅप्टर वाचायचं. चॅप्टर झालं की अजून पुन्हा PYQ घ्यायचं. म्हणजे त्यामुळे काय होईल, तर कॉन्फिडन्स वाढत असते आणि आपल्याला PYQ बघितल्यावर म्हणजे तो चॅप्टर आहे तो कसा वाचायचा हे कळते की कोणतं महत्त्वाचं आहे ते. आणि चॅप्टर वाचून झाल्यावर PYQ अजून पुन्हा सॉल्व केल्यामुळे काय होते, तर आपल्याला म्हणजे PYQ म्हणजे सहज सुटत आहेत, आपल्याकडून सॉल्व होत आहेत. त्यामुळे कसं आपला आत्मविश्वास वाढत असते. मग म्हणाल की 10 दिवस एकच विषय वाचायचं म्हणजे बाकीचे विषय मागे राहतील, तर असं नाही. एक विषयाला घ्यायचं, सोबत तुम्ही दुसरा विषय पण घेऊ शकता. तर तो कसा, तर आपल्याला बोर व्हायला नको म्हणून तुम्ही दुसरा विषय अल्टरनेट घेऊ शकता. जसं मी आता 10 दिवस मी राज्यशास्त्राचा अभ्यास केला, त्यासोबत मी इंग्रजीचे PYQ इंग्रजीचे PYQ आणि मराठीचं शब्दसाठा वगैरे ह्या गोष्टी मी मध्ये मध्ये घेतलं. तर अशा पद्धतीने माझं 10 दिवस राज्यशास्त्राला मी दिलेली आहे. आता माझं अर्थशास्त्र हा विषय सुरू आहे आता. तर अर्थशास्त्र विषय सुरू केली तर त्यामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने करत आहे. कारण इंग्रजी, आता मी आर्टची विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजी मला वाटते माझं वीक पॉईंट आहे. तर त्यामुळे मी इंग्रजीला वेळ देत आहे. तर ह्या 10 दिवस आता मला 20 तारखेपर्यंत इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्था हा विषय व्यवस्थित रीड करायचा आहे. तर अर्थव्यवस्था ह्या विषयामध्ये मी काय करणार, PYQ तो विषय म्हणजे आपल्या चॅप्टर वाईज आणि त्यानंतर अजून पुन्हा PYQ प्लस इंग्रजी आणि गणिताचे काही प्रश्न आयोगाचे सॉल्व करायचे. अशा पद्धतीने हे 10 दिवसाचं नियोजन आहे. मग पुढील 10 दिवस नंतर तुम्ही काय करू शकता, तर भूगोल आणि इतिहास. जसं भूगोल हा विषय म्हणजे एकच न घेता तुम्ही त्यामध्ये अल्टरनेट इतिहास प्लस इंग्रजी असं घेऊ शकता. तर कमीत कमी 3 महिने तरी इंग्रजी विषय आपल्या म्हणजे सोबत अभ्यासाला, रोजच्या अभ्यासाला ठेवा. कारण असं एका दिवशी करण्याचा विषय नाही आहे. तर जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे कसं आपलं म्हणजे कॉन्फिडन्स वाढत असते. सर्वात आधी म्हणजे कसं PYQ जास्त करा तुम्ही. सरळ सेवेचे इंग्रजीच्या बाबतीमध्ये सरळ सेवेचे आणि आपलं MPSC आयोगाचे जे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत ते पेपरचे म्हणजे ॲनालिसिस व्यवस्थित करा. त्यामधील जे व्होकॅब्युलरी आहे त्यामध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणीच तुम्ही मराठीत वगैरे लिहून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर केलं तर खरंच आपलं 90 दिवसापर्यंत आपलं बऱ्यापैकी म्हणजे चांगला अभ्यास होईल आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल. तसं रोज आपली प्रगती होतच आहे. म्हणजे आधी जसं माझं 2-3 वर्षाचा जेव्हा गॅप पडला होता आणि तेव्हा मी एक्झाम म्हणजे देत होती, तेव्हा मला खूपच कमी मार्क आले होते. पेक्षा म्हणजे आता जे 2025मध्ये ज्या एक्झाम दिल्या 2 त्यामध्ये मार्क वाढलेले आहेत. त्यामुळे कारण माझी ही तुलना कोणासोबतच नाही आहे. मी माझ्यासोबतच म्हणजे स्वतःलाच मी इम्प्रूव्ह करत आहे, स्वतःचीच म्हणजे तुलना करत आहे. आधी म्हणजे जो लग्न झाल्यानंतरचा जो गॅप होता आणि त्या गॅपमध्ये जे एक्झाम दिल्या होत्या, जेवढे मार्क आले होते, अभ्यास न करता जेव्हा मार्क आले होते त्यापेक्षा आता ह्या वर्षामध्ये जे सुरुवात केली त्यामध्ये मार्क चांगले आलेले आहेत माझ्या दृष्टिकोनातून. मी त्यामध्ये क्वालिफाय झाली नाही, हे म्हणजे माझंच हे आहे. कारण
कारण मी माझाच अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे, त्यामुळे मी कोणालाच दोष देणार नाही किंवा त्या माझ्यामध्येच कमी आहे त्यामुळे मला मार्क मिळाले नाही. तर पुढचे जे 9 नोव्हेंबरचे एक्झाम आहे त्यामध्ये मला आता ज्या 2024च्या एक्झाम झाल्या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या त्यापेक्षा जास्त मार्क येतील हे मला खात्री आहे आणि मला यश मिळो यासाठी मी प्रयत्न करत आहे. प्रयत्नच माझ्या हातामध्ये आहे त्यामुळे मी प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीचे मी नियोजन केलं आणि ते फॉलो करत आहे. तर हे 10 दिवसाचे नियोजन केलं तर त्यानुसार मग वेळ की म्हणजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत. पण हा जो दररोजचा जो वेळापत्रक आहे की इतक्या वाजे उठणे, मग इतक्या वाजेपर्यंत एवढं कामं, मग हे एवढ्या वेळेपर्यंत अभ्यास, असं हे दररोजच पूर्ण होतील असं नाही. कारण आपण कुटुंबात राहतो त्यामुळे कोणत्या गोष्टी केव्हा येणार आणि आपल्याला कोणत्या कामामध्ये गुंतावे लागेल हे काही सांगता येत नाही. पण तरी अंदाजे आपलं जर 7 दिवसाचं आहे तर 7 दिवसापैकी आपल्याला 5 दिवस किंवा 4 दिवस तरी आपल्याला नक्की 100% आपल्याला मिळत असतात आणि ते आपण पूर्ण करत असतो. मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. असे म्हणजे 2-3 दिवस तरी असं निघून जातात. सगळ्याच आठवड्यामध्ये तसं होत नाही, पण काही आठवड्यामध्ये होतात. काही कारणास्तव आपल्याला बाहेर जायचं असतं किंवा कुठं काही कार्यक्रम वगैरे असते, अशा ठिकाणी जायचं असतं किंवा काही पण प्रॉब्लेम येत असतात, त्यामुळे आपण नाही बोलायचं. पण पण जर असं नियोजन केलं तर प्रत्येकांचा वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकांच्या सवयी आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. तर मी माझ्या दिवसाचं नियोजन सांगते मी. तर बघा, रात्री 11 म्हणजे 10:30-11पर्यंत झोपलं तर आपण 5-5:30पर्यंत आपण उठत असतो. सगळं फ्रेश वगैरे व्हायचं. नंतर थोडासा अर्धा तास तरी थोडा व्यायाम करायला पाहिजे, कारण कसं शरीर व्यवस्थित असेल तरच आपलं म्हणजे सगळंच कामं व्यवस्थित चालतात. त्यामुळे शरीरासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी द्यायला पाहिजे. तर त्यामुळे व्यवस्थित राहतो आपला शरीर. तर नंतर मग आपण अभ्यास करू शकतो. तर मी म्हणजे 6:30 पासून तर 8:30पर्यंत 2 तास सकाळचा अभ्यास माझा होत असते. त्यानंतर मी घरातली कामं करते. घरातली कामं करायला 5 तास म्हणजे 11, 11:30 म्हणजे 1 वाजेपर्यंत अंदाजे ठरवायचे की घरातलं कामं वगैरे. त्यानंतर 1 नंतर जर 6 वाजेपर्यंत आपल्याला 5 तास. तर मग घरामध्ये जर बाळ असेल तर बाळासोबतच अभ्यास करायचा. आपल्याला बाळाचा डिस्टर्ब होतो वगैरे असं म्हणून चालणारच नाही, कारण ते आपली दैनंदिन गरज आहे. आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो, भूक लागली तर अन्न खातो, तसंच ते आपलं बाळ आहे. त्यामुळे त्याला सोबत घेऊनच आपल्याला हे 5 तास अभ्यासामध्ये घालवायचे आहेत. तर ते आपण जे अभ्यास ठरवला आहे त्यानुसार करायचे आहे. नंतर मग 6 ते 9 या वेळेला जेवण बनवणे, खाणे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे. आणि नंतर जो वेळ येतो आपल्याला 9 ते 10:30, तर 9 ते 10:30 वगैरेपर्यंत आपण अभ्यास करायचा, कारण लहान बाळ असल्यामुळे मुलं लगेच झोपत नाही. त्यांना झोपवायला अर्धा तास तरी लागतो. त्यामुळे जर 10:30 वाजे जर झोपायला गेलं तर आपल्याला 11 वाजेपर्यंत झोप येऊ शकतो. आणि जर तेव्हा म्हणजे 11 वाजेपर्यंत झोपला तरच आपण 5 वाजे उठू शकतो, कारण 6 असं ते आपलं काय म्हणताय आपलं ते म्हणजे शारीरिक घड्याळसुद्धा असते. आपल्या शरीरालाच म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला एक सवय असते 5 तासांनी 6 तासांनी ते आपोआपच जाग येत असते. अलार्म न वाजतासुद्धा जाग येत असते. तर 6 तास झाले की लगेच आपलं शरीर सांगतो की चल आता उठ. तर अशा पद्धतीने जर आपण ठरवून जर रोजचं रुटीन केलं, सुरुवातीला थोडा त्रास होईल. जर तुम्ही सुरुवातीला अलार्म लावा, थोडं दूर ठेवा, म्हणजे 5 पावलं चालून जाता येईल एवढं दूर जर मोबाईल ठेवलं तर आपल्याला उठणं कठीण नाही आहे. आपण चालत गेलं की ते आपल्याला म्हणजे आपण चाललं की मग नंतर झोपायची इच्छाच राहत नाही, त्यामुळे ते होते. जर आपण कमीत कमी 15-21 दिवस असं जर केलं ना तर ते आपली हॅबिट म्हणजे होऊन जाते. जर तुम्ही उशिरा 12 वाजे पण झोपलं ना तरी तुम्हाला त्याच वेळेला जाग येते, पण ते तेवढं फ्रेश वाटत नाही. तर अशा पद्धतीने नियोजन ठेवा, ते होते. कारण आपलं जर ध्येय आहे, कारण असंच आयुष्य संपून जाण्यापेक्षा आपण जे ठरवलं ते जर आपण अचीव केलं तर ते आनंद म्हणजे त्याचं खूप मोठं असते, खूप समाधानकारक असते. कारण हे कसं जन्म हे
एकदाचंच आहे, पुन्हा नाही. तर ठरवलेल्या गोष्टी तरी हातातून घडाव्या, नाहीतर कसं दुसऱ्याने म्हणजे जे आपल्या वाट्याला आलं ते आयुष्य रेटत न्यावं लागेल. ते येऊ नये म्हणून आपल्याला हे प्रयत्न करणं आहे. आणि जे मी नियोजन सांगितलं ते जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही फॉलो करा, किंवा तुम्ही तुमचं वेगळं नियोजन करू शकता. तर हा व्हिडिओ असा होता. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मी रोजच्या वेळ म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी मी सांगत राहणार आहे. धन्यवाद.